दिसतंय. पहिलं षटक घेऊन आपण सलामीवीर मैदानामध्ये दाखल होताना दिसत आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो मिस्टर सुशांत यांना आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहत आहात शेखर. संगमाला अंकित पिंपळे आपल्याला दिसत आहेत आपल्या स्क्रीनवर, मेगा स्क्रीनवर. आणि त्याच्या मागोमाग आमचे सहयोगी मित्र अक्षय. चला ग्रँड फिनालेला इथे मात्र स्टार्ट होताना दिसतंय. आपण बघतोय दोन मोठे संघ, दोन बलाढ्य संघ आजच्या दिवसातले आपल्या समोर पाहायला मिळत आहेत ग्रँड फिनालेच्या सामन्यामध्ये. एका बाजूला संघ आपण पाहत आहोत फलंदाजी करताना स्ट्रायकर संघ, वेंगणी स्ट्रायकर संघ. नाणेफेकीचा गोल त्यांनी जिंकला. नाणेफेकीचा गोल जिंकल्यानंतर अतिमहत्वाच्या फायनल सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून इथे मात्र स्वीकारण्यात आला आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं गेलं तुषारांचा संघ म्हणजेच वेंगणी सुपर किंग्स संघाला. ग्रँड फिनाले पहिला चेंडू घेऊन प्रथम गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. आजच्या दिवसामध्ये त्यांनी सुद्धा आज खूपच सुंदर गोलंदाजी केली आणि सलामीवीर आपण स्ट्रायकिंग एंडवर सल्लू यांचे कट्टर फॅन. यावेळेस गॅपमध्ये चेंडू ढकलतोय. पहिला चेंडू यावेळेस जातोय सीमा पार चौकार. 4 धावा. चला तिथे 4. इट्स 4. सुपर टायमिंग इथे मात्र पाहायला मिळाली. प्रॉपर क्रिकेटिंग फटकेबाजी पहिल्या चेंडू पासून इथे मात्र पाहायला मिळते ग्रँड फिनालेमध्ये मिस्टर सुशांत यांच्या माध्यमातून. शॉर्ट कव्हर आणि शॉर्ट मिड ऑफच्या मधून हा मात्र चेंडू इथे मात्र काढला गेला. ऑरेंज कलरची बॅट इथे मात्र हरवली आहे. ज्यांना कोणाला मिळेल त्याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायची आहे. यावेळेस दुसरा चेंडू, यावेळेस सेट डाऊन द पिच. या चेंडू खेळला जातोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाते. या एक धावनिशी आता मात्र संघाची धावसंख्या आपण पाहतायत 2 चेंडू अखेरीस 5 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. आपण आहात दिलवाडी मैदानावर. वेंगणी प्रीमियर लीग ग्रँड फिनाले आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. ओम साई नेटवर्क्स, ओम साई स्पोर्ट्स नेटवर्कच्या साहाय्यानं यूट्यूब लाईव्ह इथे मात्र आपण पाहतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण अमोलांच्या हातामध्ये 38 सर्कल मध्ये सहजरित्या चेंडू इथे मात्र विसावलाय. या एक धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 6 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. यावेळेस शपल होऊन खेळण्याच्या नादात यावेळेस मात्र आपण निर्धाव चेंडू खेळलात सुशांतच्या माध्यमातून. एक चांगला पद्धतीचा चेंडू होता. रायझिंग डिलिव्हरी सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवताना आपण पाहिली आहे. यष्टीच्या मागे आपण पाहतो मिस्टर आवेश यांना. सुंदर कार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. ग्रँड फिनालेचा सामना आज जो संघ जिंकेल तो संघ निश्चितच नाव इथे मात्र नोंदवेल गोल्डन प्लेटवर आपल्या संघाचं. आणि त्यासाठी मात्र इथे खेळताना दिसत आहेत दोन्ही संघ आमने सामने. यावेळेस मोठा फटका खेळतोय मिस्टर सुशांत. चेंडूच्या खाली जातोय तुषार नावाचा एक मोठा फलंदाज क्षेत्ररक्षक. त्यांच्याकडून चूक होताना दिसत नाहीये आणि डगआउटच्या दिशेने माघारी परतावा लागेल मिस्टर सुशांत यांना. चला डीजे
यावेळेस आता मात्र पुढचा चेंडू आपण पाहतोय. यावेळेस खूपच बाहेरचा चेंडू, पंच वाईड म्हणून इथे मात्र दर्शवताना दिसत आहेत. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. आता मात्र आपण पाहतोय निकेश वडे यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवर दाखल होताना दिसत आहेत. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडू या संघाकडून आपण पाहतोय. 3 सामन्यामध्ये 3 सामनावीर पुरस्कार त्यांच्या नावाने इथे मात्र आपण पाहतोय. यावेळेस चौथा आणि ग्रँड फिनालेच्या सामन्यामध्ये त्यांना चांगली खेळी करण्याची सुवर्ण संधी इथे मात्र दावडून येताना दिसते. यावेळेस पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतायत 1 गडी बाद 7 धावा. धावसंख्या झाली आहे 7. दोन सिंगल, 1 चौकार आणि 1 वाईड अशा स्वरूपात 7 धावसंख्या झाली आहे. पहिला 1 चौकार, त्यानंतर 1 सिंगल धाव, त्यानंतर 1 सिंगल धाव, त्यानंतर 1 निर्धाव आला, त्यानंतर विकेट आला, त्यानंतर वाईड चेंडू टाकला गेला, त्यानंतर 1 निर्धाव आला. अशा प्रकारे 7 धावसंख्या ही धावफलकावर इथे मात्र लगावली जात आहे. जर कुठलाही गफलत झाली तर तुमचा 12वा खेळ इथे उपस्थित नाहीये, तुमचा 12वा खेळ इथे उपस्थित करायचं. यावेळेस चांगला फटका स्ट्रेट खेळून काढतोय. 1 बाउन्स, चेंडूला फुडकावून दिलं जात आहे. सीमा पार चौकार हा येतोय. वेंगणी प्रीमियर लीग 4 धावा. मात्र खेचलं गेलं. आता मात्र पुढचा चेंडू तुषार घेऊन यावेळेस गॅप मध्ये चेंडू ढकलला जातोय. यावेळेस पॉइंट रिजन वर येतोय. खणखणीत चौकार 4 धावा हा येतोय. वेंगणी प्रीमियर लीग चौकार लगातो 4. बॅक टू बॅक हा मोठा दुसरा चौकार येताना दिसतोय. ब्रँड ऑफ शेखर फायनल मध्ये आपली गर्जना इथे मात्र दाखवताना दिसतोय. का मला या संघाचा बॅकबोन म्हटलं झालं जात आहे ते दाखवलं जातं त्यांच्या माध्यमातून. व्हॉट इनिंग बाय मिस्टर शेखर. 2 चेंडू मध्ये प्रॉपर क्रिकेटिंग फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं तर आपण पाहिलं स्ट्रेट डाऊन द विकेट चेंडू 1 बाउन्स सीमा पार पोहोचवला. त्यानंतर मात्र कटचा पॉवरफुल फटका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चेंडूला पॉइंट रिझन मध्ये गॅप मध्ये ढकललं गेलं. 4 धावे करता. आता मात्र पुढचा चेंडू यावेळेस गगनाला गवसणी घालणारा हा येतोय. वेंगणी प्रीमियर लीग षटकार 6 धावा. आणि इथे आलाय छकडेवाला मिस्टर शेखर आपल्याला पाहायला मिळतो इन ऍक्शन आपल्या मेगा स्क्रीनवर. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू उडवण्याच्या नादामध्ये यावेळेस मिस झाला. निर्धाव चेंडू तुमच्या माध्यमातून इथे मात्र खेळलं गेलं. या षटकाचा जर विचार करीत झाला तर या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू हे हाताळून झालेत. 4 चेंडू मध्ये खूपच सुंदर खेळी करताना दिसतोय मिस्टर शेखर. यावेळेस चेंडू आणि बॅटचं कनेक्शन प्रॉपर इथे मात्र पाहायला मिळत नाहीये. 38 सर्कलच्या आतमध्ये 38 सर्कल मध्ये इथे मात्र चेंडू फील्ड झालाय. 1 धाव ही सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाताना दिसते. 1 धावेनिशी आता मात्र आपण पाहतोय 23 या आकड्यावर धावसंख्या गेली आहे. चला बॅट कोणाला सापडली असेल त्याने पोहोचवायची आहे. यावेळेस लॉफ्टेड फटका चेंडूच्या खाली येतो क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र झेल सोडला जातोय. अमोल यांच्या हातून होते चूक. जीवनदान मिळतोय. यावेळेस शेखर सारखा एका फलंदाजाला 2 धावा या सहजरित्या पूर्ण इथे मात्र केल्या जाताना दिसत आहेत.
एकच धाव इथे मात्र सहजरित्या पूर्ण इथे मात्र करताना दिसते. एक धावेनिशी आता मात्र षटक संपतोय. षटक समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय 24 धावा. चला डीजे. चला आपण आता बघतोय तिसरं षटक घेऊन येताना दिसतात मिस्टर तनिष. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा माध्यमातून इथे मात्र हाताळला जाताना दिसतोय. ग्रँड फिनालेचा हा सामना आपण पाहतोय. VPL पर्व पहिल्यामध्ये चांगली खेळी करताना दिसतोय स्ट्रायकर्सचा संघ. यावेळेस शफल करून खेळण्याच्या नादामध्ये चुकलात. यावेळेस निर्धाव चेंडू तुमच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला जाताना दिसतोय. मितेश खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतोय. मिकी माऊस जरा कॉमेंट्री बॉक्सच्या बाहेर थोडं बाजूला सरकायचं प्लीज. धन्यवाद मिकी माऊस. पहिला चेंडू निर्धाव चेंडू यावेळेस घेऊन येतोय मिस्टर तनिष्क. यावेळेस तनिष यांच्या षटकातला हा दुसरा चेंडू. या दुसऱ्या चेंडूवर आता मात्र त्यांच्या समोर फलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय मिस्टर निकेश यांना. यावेळेस भीमर पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. नो म्हणून पंच इथे मात्र आपल्याला दर्शवतायत. फ्री हिटचा हा चेंडू असेल. फ्री हिटचा चेंडू मध्ये किती धावसंख्यापर्यंत पोहोचतोय, कशा प्रकारचा फटका खेचतोय मिस्टर शेखर. शेखर आज चांगला टच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक प्रॉपर क्रिकेटिंग फटकेबद्दल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तनिष्क यांच्या षटकातला आपण बघतोय एक चेंडू हाताळून झालाय. त्यानंतर मात्र कंट्रोल सुटलाय आपल्या गोलंदाजीवर आणि कुठेतरी खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. यावेळेस चांगला फटका गॅप मध्ये ढकलतोय. अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमा पार चौकार. चला डीजे होऊन जाऊन द्या. धन्यवाद डीजे. बंद करायचं. तनिष यांच्या चेंडूवर सुपर इथे मात्र आपण कव्हर ड्राईव्ह पाहिली. यावेळेस फटका बसतोय मात्र नो मॅन्स लँड वर चेंडू इथे मात्र लँड होताना पाहायला मिळतोय. मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. हे दोन्ही फलंदाज खूपच सुंदर रनिंग इथे मात्र करताना दिसत आहेत. वैयक्तिक 10 चेंडू आणि 26 धावसंख्येवर खेळताना दिसतोय ब्रँड ऑफ वेंगणी मिस्टर शेखर. 3 चौकार आणि 1 षटकाराच्या साह्याने इथे मात्र 10 बॉल 26 या आकड्यावर खेळतोय. यावेळेस अलॉंग दी कार्पेट चेंडू. चेंडूच्या खाली आपण पाहतोय अमोल यांना. अमोल हा चांगला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत तो चांगला थ्रो करेल तोपर्यंत 1 धाव ही सहजरित्या पूर्ण त्यांच्या माध्यमातून आपण झालेली पाहतोय. या 1 धावेनिशी आता आपण संघाची धावसंख्या पाहाल तर धावसंख्या धावफलकावर पाहतोय 3 वर 3 33 या आकड्यावर. अजूनही 2 चेंडू या षटकातले शेष आहे आणि शेखर सारखा फलंदाज जर शेवटपर्यंत खेळला तर निश्चितच धावसंख्या 50च्या पुढे पोहोचवू शकतो, ठोकू शकतो. या फलंदाजामध्ये कॅपेबिलिटी आहे, क्षमता आहे. मात्र गोलंदाज अशी गोलंदाजी करायला लागला तर निश्चितच या सामन्यामध्ये कमीत कमी धावसंख्येपर्यंत थांबवू सुद्धा शकतो. सुपर किंग्स संघ धावसंख्या 1 ने सडसावते. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन ऑन दी बोर्ड लगावली जाते 34 या आकड्यावर. आपण मैदानामध्ये बघतोय 2 मिकी माऊस आणि 1 मोटू. एक फिमेल मिकी माऊस आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 1 मेल मिकी माऊस आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय स्क्रीनवर. 18 नंबर जर्सी शेवटचा चेंडू.
यावेळेस लॉफ्टेड फटका, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येत होते मात्र बनतात दर्शक आणि चेंडू निघून जाईल त्यांच्या डोक्यावरून सीमा पार. वन बाउन्स चौकार हा येतोय. वेंगणी प्रीमियर लीग 4 धावा. यस, षटक समाप्त झाली आहे. शेखर यांच्या फलंदाजीने काय फलंदाजी करतायत. फायनलचा प्रेशर पूर्णतः आपल्या खांद्यावर घेऊन यावेळेस मात्र फलंदाजी करताना दिसतोय आपल्या संघाकरिता. शेवटचा चेंडू, शेवटचा षटक यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फाईन लेग, डीप फाईन लेग रिजन मध्ये आपण पाहतोय मिस्टर रोहन यांना. रोहन यांच्या मार्फत यावेळेस होते चूक, चेंडू निघून जातोय फाईन लेग रिजन मध्ये. सीमा पार चौकार, 4 धावा. चला डीजे. आणि आजच्या दिवसामध्ये दोस्ती तुटत नाहीये चेंडू आणि रोहित. यावेळेस पुन्हा एकदा इनोव्हेटिव्ह फटका, चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. वन बाउन्स सीमा पार, खणखणीत चौकार हा येतोय. वेगळी प्रीमियर लीग चौकार, 4 धावा. इथे मात्र शॉर्ट पिच पद्धतीची गोलंदाजी केली जाते आणि त्या गोलंदाजीवर पुलचे फटके पॉवरफुल इथे मात्र खेचले जात आहेत. पल्ले स्कूप पद्धतीची फटकेबाजी इथे मात्र केली जाते. मिस्टर निकेशांच्या माध्यमातून 1 धाव सहजरित्या पूर्ण. यावेळेस अमोल फंबल झाले. 2 धावा फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून इझिली इथे मात्र अचीव केल्या जाताना दिसत आहेत. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 49 या धावसंख्येवर जाऊन 48 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. अजूनही 3 चेंडू या षटकातले शेष आहेत. 3 चेंडू मध्ये किती धावा एकत्रित करतोय स्ट्रायकर संघ. यावेळेस त्याच पद्धतीने फटका मारण्याच्या नादामध्ये 22च्या स्वरूपात इथे मात्र 1 धाव इझिली इथे मात्र पूर्ण केली जाते. 1 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 49 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. वैयक्तिक 12 चेंडू 31 धावांवर फलंदाजी करताना दिसतोय शेखर. यावेळेस फ्लाइटेड चेंडू टाकला होता मात्र फटका फसला होता, पण नो मॅन्स लँड वर चेंडू ते लँड झाला. या 2 धावेनिशी धावसंख्या आता मात्र 50च्या घरात जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या धावफलकावर आता आपण पाहतोय 5वर 1, 51 धावसंख्या. 13 चेंडू आणि 33 धावांवर खेळताना दिसतोय वन मॅन आर्मी मिस्टर शेखर. आपण पाहतोय आपला मेगा स्क्रीनवर ओमसाई स्पोर्ट्स युट्यूब चॅनलवर आपण पाहत आहात वेंगणी प्रीमियर लीग पर्व पहिलं. आणि या पर्व पहिल्यामध्ये 2 फायनलिस्ट संघ ग्रँड फिनालेमध्ये खेळताना दिसत आहेत. यावेळेस स्ट्रेट डाऊन द पिच फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचताना दिसत आहेत. मिस्टर प्रथम जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण इथे मात्र केल्या जाताना दिसत आहेत. 53 धावा एकत्रित केल्यात. 54 धावाचं लक्ष सुपर किंग संघाच्या समोर इथे मात्र ठेवलं गेलंय. आता आपण वळूया डीजेच्या दिशेने, तिथे आपल्यासोबत जोडले जातील डीजे गौरव.
लावून घ्यायचंय. वेगणी स्ट्रायकर संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि सुपर किंग्स संघ आपले 2 फलंदाज पाठवायचे आहेत. दरम्यान आपण बघतोय सांघिक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन ग्रँड फिनालेमध्ये निकेश वडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर दाखल होताना दिसतोय. विजयासाठी आवश्यकता आपण पाहतोय 24 चेंडू आणि 54 धावा. 24 चेंडू आणि 54 धावाचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. चला घाई करायची आता. आपण दिवस अखेरच्या वेळेत चाललाय. आपल्याला हे सत्कार समारंभ सुद्धा इथे पात्र पार पाडायचा आहे. 20 मिनिटांमध्ये हा फायनलचा सामना संपवायचा आहे. 15 मिनिटांमध्ये जर तुमचा 3 षटक टाकून झाले नाही तर तुमचा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. याची नोंद घ्यायची आहे. प्लीज सहकार्य करायचंय. पहिला चेंडू घेऊन आपण पाहतोय मिस्टर निकेश यांना गोलंदाजी मार्कवर. त्यांच्या समोर आपण पाहतोय तुषार संके. यावेळेस चांगला असा फटका रचला जातोय. चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. फायनलच्या सामन्यामध्ये अशाच क्षेत्ररक्षणाची गरज इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. शेवटचा ग्रँड फायनल सामना आपण पाहतोय. अंकितजी पिंपळे आपल्याला पाहायला मिळतात. संघ मालक आहेत वेगणी सुपर किंग संघाचे. आता मात्र आपल्या कॉम बॉक्स मध्ये येऊन विराजमान झालेत. त्यांच्या पाठोपाठ अक्षय नागिन सुद्धा इथे मात्र उपस्थित आहेत. यावेळेस दुसरा चेंडू घेऊन निकेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. ब्रँड ऑफ वेंगणी. यावेळेस चांगला फटका चेंडूच्या खाली येतोय चंद्रशेखर आणि चंद्रशेखर टिपतोय झेल आणि यावेळेस मोठा मासा जाळ्यात अडकवण्यात यश प्राप्त करतोय. चला डीजे
चंद्रशेखर यांच्या हातून एक सुंदर झेल टिपला गेला आणि यावेळेस माघारी पाठवलं गेलं. एक अनुभवी असा फलंदाजाला वंजारी समाजामध्ये म्हटलं जातंय त्याला बाहुबली आणि त्याला परत पाठवलं गेलं डगआउटच्या दिशेला. एक मोठा झटका इथे मात्र लागताना दिसतोय वेंगणी सुपर किंग संघाला. यावेळेस त्यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल होतोय मिस्टर प्रथम. पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर मात्र दुसऱ्या सामन्यापासून आउट ऑफ दी फॉर्म दिसला. आता मात्र फायनलच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करणं गरजेचं असेल. यावेळेस प्रथम फटका फसतोय चेंडूच्या खाली आपण पाहतोय सुशांत यांना. यावेळेस सुशांत भिरकी घेऊन चेंडू सरळ जमिनीला दोस्त देतोय. 2 धावा या सहजरित्या पूर्ण यावेळेस होताना दिसत आहेत. 2 धावांनिशी आपण धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या धावफलकार आपण पाहतोय 4 या आकड्यावर. तुषाराने अतिघाई संकटात नाही अशा प्रकारची फलंदाजी इथे मात्र केली आणि त्यांच्या संघाला इथे मात्र कुठेतरी संकटात नेऊन ठेवलंय. कारण की तुषार जर इथे उपस्थित असला तर निश्चितच प्रश्नचिन्ह इथे मात्र पडलं असतं की कशा प्रकारे आपण गोलंदाजी करावी. मात्र आता हवी होत आहेत गोलंदाज क्षेत्ररक्षकावर. यावेळेस पुन्हा एकदा चंद्रशेखर दुसरा झेल त्यांच्या माध्यमातून इथे मात्र टिपला जातोय. व्हॉट अ कॅच बाय मिस्टर चंद्रशेखर. असं पाहायला मिळतोय वेंगणी स्ट्रायकर्स संघाच्या खेम्यामध्ये काय आज गेम खेळताना दिसत आहेत. 100% विनिंग स्ट्रेंथ त्यांच्या माध्यमातून इथे मात्र मेंटेन केली गेली आहे. या इनिंग मध्ये खूपच सुंदर 2 झेल टिपले गेलेत चंद्रशेखर यांच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहतोय मिस्टर प्रथम यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात येताना दिसत आहेत. जर्सी नंबर 7 प्रदान करून फलंदाजी करायला मिस्टर मिथ. यावेळेस पंचांकडे दाद इथे मात्र मागितली जाते. पंच दाद फेटाळून लावताना दिसत आहेत. निर्धावाचा चेंडू यावेळेस टाकताना दिसतोय मिस्टर निकेश वडे. आज आपल्या संघाकरिता म्हणजे वेंगणी स्ट्रायकर संघाकरिता खूपच सुंदर गोलंदाजी करतायत. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांची ग्वाही इथे मात्र लावताना दिसत आहेत की आम्हाला या संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून घेण्यात आलं याची इथे मात्र प्रात्यक्षिक देताना दिसत आहेत. यावेळेस फटका पोहोचतोय चेंडूच्या खाली येतो क्षेत्ररक्षक आणि या षटकातला हा लागतोय 3रा मोठा झटका. यांना सांघिक दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. जर्सी नंबर 2 प्रदान करून आपण पाहतोय गोलंदाजी एंडवर. निकेश आहे का मग
यावेळेस मात्र मोठा फटका लॉफ्टेड फटका त्यांच्या माध्यमातून इथे मात्र रचला जाताना दिसतोय. मात्र नो मॅन्स लँड वर इथे मात्र फटका चेंडू निघाला. यावेळेस चांगला फटका यावेळेस रचला जातोय. डीप फाईन द रिजन मध्ये चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. ग्रँड फिनालेचा सामना आपण पाहत होता. मात्र ग्रँड फिनालेच्या सामन्यामध्ये आता मात्र समीकरण बदलतंय. 16 चेंडू आणि 44 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 16 चेंडू 44 धावा. यावेळेस बिगी चेंडू जातोय गगनाला गवसणी घालून सीमा पार. खणखणीत षटकार 6 धावा. पंधरा चेंडू 37 धावा. 15 चेंडू आणि 37 धावा इथे मात्र काढायच्या आहेत. 38 धावा काढायच्या आहेत. 15 चेंडू 38 धावाचं लक्ष समोर ठेवलंय. यावेळेस मात्र बॅटीची इनर एज लागून फाईन लेग रिजन मध्ये चेंडू इथे मात्र निघून गेला होता. चेंडूच्या खाली आपण पाहतो मिस्टर सुशांत यांना चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं फाईन लेग रिजन मध्ये. 1 धावेनिशी आता मात्र संघाची धावसंख्या आपण पाहतोय 17 या आकड्यावर. 14 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 37 धावा. यावेळेस चांगला फुलचा फटका. मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत या फटक्यासाठी. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 13 चेंडू आणि 35 धावा. 13 चेंडू 35 धावाची आवश्यकता. 13 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. यावेळी 17 या षटकातला हा शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय मिस्टर तन्मय. चेंडू पडून मात्र आतल्या साईडने आला. यावेळेस मात्र निर्धाव असा चेंडू इथे मात्र टाकला जाताना दिसतोय. निर्धाव धावसंख्येने आता मात्र संघाची धावसंख्या आपण पाहतोय 19 या आकड्यावर. आता मात्र विजयासाठी आवश्यकता 12 चेंडू आणि 37 धावा. 12 चेंडू 35 धावा. 12 चेंडू 35 धावा. आता आपण पाहतोय मिस्टर शेखर यांना गोलंदाजी मार्कवर दाखल होताना दिसत आहेत. सांघिक तिसरे वैयक्तिक पहिले षटक त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळलं जाईल. 12 चेंडू 35 धावाचं लक्ष समोर आहे. 17.5 ची सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामागे. म्हणजे 18 धावा काढाव्या लागतील. 2 मोठे फटके मारणं गरजेचं असेल बंधनकारक असेल फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून विचार करायचा झालं तर. आपण पाहत आहात वेंगणी प्रीमियर लीग ग्रँड फिनाले. यावेळेस दिलवाडी मैदानावर मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये इथे मात्र निर्धाव चेंडू खेळताना दिसतोय. 11 चेंडू आणि आवश्यकता विजयासाठी 35 धावा. 11 चेंडू 35 धावा. 11 चेंडू आणि 35 धावा काढायच्या आहेत वेंगणी सुपर किंग संघाला. 2 मोठे फटके मारणं गरजेचं असेल या षटकामध्ये. यावेळेस खूपच बाहेरचा चेंडू हाताळला जातोय.
पंच वाईड म्हणून इथे मात्र दर्शवताना दिसत आहेत. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. यावेळेस मात्र 11 चेंडू 34 धावा. समीकरण प्रत्येक चेंडू मागे आता मात्र बदलताना दिसेल. 11 चेंडू 34, 11 चेंडू आणि 34 धावा इथे मात्र आपल्याला काढायच्या आहेत. यावेळेस पुलचा पॉवरफुल फटका चेंडूला पोहोचवतोय वेंगणी प्रीमियर लीग. षटकार 6 धावा. दहा चेंडू 28 धावा. सामना कोणाच्या बाजूने झुकेल उत्कंठा इथे मात्र शिगेला लागताना दिसते. यावेळेस पॉवरफुल फटका मारण्याच्या नादामध्ये पंचांकडे दाद इथे मात्र मागितली जाते. तटस्थ असे पंच इथे मात्र पाहायला मिळतात. आपण आज पंचांचा पॅनल इथे मात्र पाहतोय. रवींद्र पाटील सर, त्यानंतर आपण अक्षय राऊत सरांना सुद्धा इथे पाहतोय. त्यानंतर प्रशांत पाटील सरांना सुद्धा आपण पाहतोय. या 3 पंचांचा पॅनल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. खूपच सुंदर पंचगिरी त्यांच्या माध्यमातून इथे मात्र आपल्याला देलवाडी मैदानावर पाहायला मिळाली. यावेळेस अलॉंग दी कार्पेट चेंडू कार्पेट रोल करत सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन पोहोचताना दिसतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल, चेंडूला थ्रो करेल, तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जाताना दिसत आहेत. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 28 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. यावेळेस आपण बॅकअप बघितला, खूपच चुस्त पद्धतीने केलं गेलं. त्या पण तिकडे पाहिलं बॅकअपसाठी उपस्थित होते मिस्टर प्रशांत पाटील, संघमालक आहेत या संघाचे, आणि आज चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आज एका सामन्यामध्ये षटकार सुद्धा त्यांच्या आपल्या फळीतून आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा खूपच सुंदर पद्धतीत पाहायला मिळाली. यावेळेस कॉट बिहाइंड गडी बाद होऊन इथे मात्र तंबूच्या दिशेने जाताना दिसत आहेत मिस्टर तनिष्क. संख्या धावफलकावर आपण पाहतोय 28 या आकड्यावर थांबलेली दिसते. यावेळेस आता मात्र नवीन फलंदाज आपण फलंदाजी मार्गावर पाहतोय अक्षय बोरे. एका षटकारावर 500 रुपयाचा पारितोषिक नवनीत यांच्या माध्यमातून लावलं जाताना दिसतंय. चला एक षटकार मारा आणि 500 रुपयाचा पारितोषिक आपल्या बाजूने घेऊन चला. प्रत्येक षटकारावर 500 रुपयाचं पारितोषिक अक्षयांच्या नावावर होते मात्र लगावलं जाताना दिसतंय मिस्टर निवी त्यांच्या माध्यमातून, नवनीत त्यांच्या माध्यमातून. यावेळेस पुढचा चेंडू अक्षय टॅप पद्धतीचा चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र मारला जातोय. प्रशांत पाटील चेंडूच्या खाली होते मात्र त्यांच्या डोक्याला गवसणी देऊन चेंडू इथे मात्र जातोय सीमा पार. चौकार हा येतोय वेंगणी प्रीमियर लीग. चौकार 4 धावा. आता सामनाचं समीकरण बदलते. 6 चेंडू 22 धावा. 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 22 धावांची. चला स्पीडअप करायचंय. सहा चेंडू 22 धावा. 6 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष समोर ठेवलंय चंद्रशेखर. आज पहिल्या सामन्यामध्ये 2 त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं की 2 झेल, उत्कृष्ट झेल त्यांच्या माध्यमातून टिपले गेले. 6 चेंडू आणि 22. यावेळेस फटका फसतोय मात्र चेंडूच्या खाली
क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार चौकार 4 धावा. जर 3 चेंडू 3 षटकार खेचले तर नवनी त्यांच्याकडून 3333 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र लगावलं झालंय. यावेळेस खूपच बाहेरचा चेंडू पंच वाईड म्हणून इथे मात्र दर्शवत आहेत. आता मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी 17 धावा. 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र काहीतरी कान्न मंत्र देताना दिसत आहेत. निकेश वडे, चंद्रशेखर यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय इन ऍक्शन. 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता. यावेळेस तुफानी फटका खेळला जातोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक चिराग संख्ये जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण इथे मात्र केल्या जाताना दिसत आहेत. या 2 धावांनिशी आता मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या आकड्यावर. 4 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 13 धावा, सॉरी 15 धावा. 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके खेचावे लागतील वैष्णव यांना. या फलंदाजामध्ये कॅपेबिलिटी आहे, चांगली फलंदाजी करू शकतो. नवनीत आपल्या मित्राला इथे मात्र खाणाखोणा करताना दिसत आहेत मैदानाच्या बाहेरून. यावेळेस फ्लाइटेड फटका, लॉफ्टेड फटका यावेळेस रचला गेला. 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. आता मात्र विजयासाठी आवश्यकता 3 चेंडू आणि 13 धावा. 3 चेंडू आणि 13 धावा. 2 मोठे फटके खेचावे लागतील आणि 1 सिंगल. अशा प्रकारे सामना आपल्या बाजूला झुकवू शकतो मिस्टर वैष्णव. वैष्णवांच्या प्रत्येक षटकारावर 1001 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र लगावलं गेलंय नवनीत त्यांच्या माध्यमातून. वैष्णव 1 षटकार खेचा, तुमच्या नावावर 1001 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र लावलं जाताना दिसतंय. यावेळेस ओव्हरपिच पद्धत चेंडू होता, मात्र फळी आणि बॅटचा कनेक्शन प्रॉपर रित्या आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. यावेळेस 2 चेंडू आणि 12 धावा. एका षटकाराला 1000 रुपये. एका षटकाराला 1000 रुपये पारितोषिक नवनीत त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला 2 षटकार मारा आणि हिरो आपल्या संघासाठी आपण बना. सुवर्ण संधी. यावेळेस हिरो बनतोय चंद्रशेखर. व्हॉट बॉलिंग बाय मिस्टर चंद्रशेखर. आजच्या दिवसामध्ये, आजच्या फायनलच्या सामन्यामध्ये त्यांच्या मार्फत आपल्याला चांगली खेळी पाहायला मिळाली. यावेळेस सामन्यामध्ये पकड मजबूत करताना दिसतोय संघ वेंगणी स्ट्रायकर्सचा. धावबाद झालाय मिस्टर वैष्णव. आता आपण पाहतायत मैदानामध्ये जाताना दिसतोय आपल्याला रोहन वडे. जर्सी नंबर 95 प्रदान न केलेला रोहन वडे आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतोय. ग्रँड फिनालेचा सामना आपल्या समोर रंगतोय. ग्रँड फिनालामध्ये आपण पारडधड पाहतोय. वेंगणी स्ट्रायकर संघाचं आज 100% विनिंग स्ट्रीक मध्ये खेळताना दिसतोय. एकही सामना गमावलेला नाहीये. यावेळेस ग्रँड फिनालेचा विजेता आपण ठरतोय वेंगणी स्ट्रायकर. चला डीजे होऊन जाऊ द्या.